आणि आताची एक महत्त्वाची बातमी, पुणे लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याकडून 17C फॉर्मवर हरकत घेण्यात आलेली आहे। 6 विधानसभा मतदारसंघामधील 53 बूथवरील 17C फॉर्मवर त्यांनी हरकत घेतली आहे। हरकतीचं पत्र पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे। या 53 बूथवरील सर्व व्हीव्हीपॅट मधील मतदान मोजण्याची त्यांनी मागणी केलेली आहे। या 53 बूथवरील 17C फॉर्म मधील मतदानाची टोटल लागत नाहीये, ईव्हीएम नंबर दिलेले नाहीत, अशा स्वरूपाची धंगेकर यांनी तक्रार केलेली आहे। 17C फॉर्म मध्ये मतदानानंतर एकूण किती मतदान झालं याची माहिती निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या प्रतिनिधींना 17C फॉर्मच्या माध्यमातून दिली जाते। धंगेकर यांच्या या मागणीमुळे त्यांनी ती मागणी केलेली होती आणि मतमोजणीला विलंब होण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे 17C फॉर्मचा वाद हा आता सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांच्याकडून। नितीन, आपण पाहतोय धंगेकरांनी आक्षेप घेतलेला आहे 17C फॉर्मवर, काय नेमके अपडेट्स आहेत? 17C फॉर्म हा या मतदान प्रक्रियेतला एक महत्त्वाचा घटक आहे। मतदान झाल्यानंतर किती मतदान झालंय याची माहिती 17C फॉर्मद्वारे निवडणूक आयोग जे उमेदवार असतात त्यांच्या प्रतिनिधींना देतात। मात्र धंगेकरांचे जे 17C फॉर्म आहेत त्यातल्या 53 बूथवरील 17C फॉर्म मध्ये गडबड असल्याचं, चुकीचे असल्याचं धंगेकरांचं म्हणणं आहे किंवा तसा आरोप आहे आणि तसं पत्र त्यांनी पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे। त्यामुळं या सर्व 53 ठिकाणावरची मतमोजणी जी आहे ती मतदान यंत्रातून मोजली जाईल। त्याचबरोबर व्हीव्हीपॅट मधली देखील या ठिकाणची सर्व मतदान मोजलं जावं अशी त्यांनी मागणी केलेली आहे। त्यांच्या या मागणीमुळे उद्या धन्यवाद नितीन, आपण दिलेल्या या माहितीसाठी।